राज्यात एकीकडे जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे। जालना येथील धनगर आरक्षणासाठी लढा देणारे दीपक बोराडे यांनी आझाद मैदानामध्ये उपोषण करण्याची घोषणा केलेली होती। मात्र पोलिसांनी त्यांच्या या आंदोलनाची परवानगी नाकारल्यानंतर देखील दीपक बोराडे मुंबईमध्ये पोहोचलेत। सोबतच राज्यभरातील धनगर समाजाला मुंबईमध्ये पोहोचण्याचं आवाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आलंय। तर राज्यामधील अनेक जिल्ह्यांमधून धनगर बांधव मुंबईच्या दिशेने कूच करताना पाहायला मिळतात। त्यामुळे आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाप्रमाणेच धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी देखील आता आंदोलन केलं जाऊ शकतं। मुंबईच्या ठिकाणी पोहोचायचं होतं त्या ठिकाणी पोहोचलो। आता अंतिम टार्गेट जे ते आझाद मैदान। सकाळी कसं पोहोचता येईल ज्या पद्धतीने इथपर्यंत आलो त्या पद्धतीनं आझाद मैदानापर्यंत पोहोचल याची खात्री आहे। कारण या राज्यातल्या करोडो आमच्या समाज बांधवांच्या आशा या लढ्याकडे लागलेल्या आहेत। करोडो समाज बांधवांच्या नजरा सध्या मुंबईच्या आझाद मैदानाकडे। मी सुखरूप पोहोचलो, आपणही सुखरूप पोहोचा।